नागपुरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डची आग 4 दिवसापासून अजूनही धुमसत आहे। शनिवारी ही आग लागलेली आहे, आपण बघू शकतो, आणि आजही या ठिकाणी ही आग धुमसत आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात धूर या ठिकाणी निघतो आणि त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या जवळपास 20 ते 25 हजार नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झालेली आहे। शनिवारी नागपुरातील या डम्पिंग यार्डला आग लागली होती। ती आग जी आहे ती वाढत गेली। अग्निशामक विभागाच्या वतीनं सरतीचे प्रयत्न जे आहे ते 4 दिवसापासून सुरू आहे। आगीचे लोड आता येत नाही, परंतु आग अजूनही धुमसत आहे आणि ती आग विझणार कधी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। या आगीच्या स्थितीतही आपण बघू शकतो त्या ठिकाणी JCBच्या साहाय्यानं ती आग जिथे धुमसत आहे तो भाग बाजूला करून विझवण्याचे प्रयत्न जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे। परंतु आपण हा धूर जो बघितला, हा धूर या संपूर्ण वस्तीमध्ये ज्या दिशेनं हवा असेल त्या दिशेनं तो धूर जातो आणि या संपूर्ण वस्त्यांमध्ये हा धूर जातो। आपण ही शेजारची वस्ती बघू शकता। 25 ते 30 हजार लोक या परिसरात राहतात आणि यांच्या आरोग्याची समस्या निर्माण झालेली आहे। श्वसनाचे त्रास या लोकांना व्हायला लागलेले आहे। लहान मुलांना त्रास होतोय। 4 दिवस झाले अजूनही आग सुरूच आहे। हो, सुरूच आहे ते विजते आणि अधिक चालू होते ते। आणि ते काय म्हणते ते पाणी टाकत जाते, आणखी रात्री ते तसंच होते। आणि काय म्हणते ते सायंकाळ झाली की पूर्ण धूर या वस्तीमध्ये फैलते। त्रास नाही होत? त्रास तर होते, ते घुट मारल्यावानी होते पूर्ण। त्यामुळे अधिक ते कसं सर्दी खोकला हे सर्वांना होत चालले। काल आता ते दवाखान्यावाले आले होते आरोग्य चेक करायला, आता केलं आहे। अधिक आता सायंकाळी असं अधिक धुवा होणारच आहे ते। काय तुम्ही तक्रार नाही केली का? तक्रार केली सर, तक्रार कुणाकडे करायची? आपण कंप्लेंट बी टाकलो तरी पण ते अधिकारी काही करून नाही राहिले। हां, अधिकारी ते हो म्हणते आणि याच्या अगोदर बी तक्रार केली आहे। नक्कीच मला सांगा, आता हा धूर लोकांच्या जीवावर बेततोय? जीवावर बेततो, पण त्या आम्ही तर दररोज तक्रार दिली काल धर्मपालला। बरं ठीक आहे, यांनी का केलं, मागच्या वर्षी पाऊस आला होता 8 दिवस झालं दिवाळीचा, ठीक आहे, 8 दिवसांना दिवाला बंद करतो। वर्ष नाही झालं, वर्ष गेला पूर्ण, ठीक आहे। पूर्ण अधिकारी लोक येऊन गेले होते मागच्या वर्षी, पाऊस गेला होता लोकांच्या घरामध्ये। नक्कीच आपण बघू शकतो हे दृश्य परत एकदा दाखवतोय। 4 दिवसापासून हा नागपुरातील डम्पिंग यार्ड जळत आहे, धुमसत आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सरतीचे प्रयत्न सुरू आहे। आगीचे लोड आत्ता आपल्याला दिसत नसले तरी धूर दिसतोय, याचं कारण की आग आतून धुमसत आहे आणि ती आग कधी नियंत्रणात येणार हा प्रश्न आहे। आपण बघू शकतो JCBच्या साहाय्यानं ते जिथे जळत आहे त्या ठिकाणी ती आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय, परंतु गंभीर समस्या गेले 4 दिवस झाले नागपुरातील डम्पिंग यार्ड जो आहे तो अजूनही जळतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।